हॅलो 12th मॅन कंपल्सरी याची नोंद घ्या अन्यथा 2 धावेचे पॅनलाइज केलं जाईल. जाऊया मैदानाच्या दिशेने. फलकावरती आपण जर बघितलं तर 5 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. धावसंख्या 5 फलकावर. चांगला फटका सनी दळवीचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम रीतीने दर्जेदार फलंदाजी कित्येक वेळा आपण बघितले सनीच्या माध्यमातून. यावेळेस देखील बहारदार प्रदर्शन पाहायला मिळाला. 6 धावांसाठी फटका खेळला आणि गोलंदाज समोर आहे भूषण आणि भूषणचं स्वागत या ठिकाणी स्वॅक्स या ठिकाणी पाहायला मिळाला. फलकावरती 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 11 रन फलकावरती पुन्हा भूषण तरे. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम रीतीने दर्जेदार फलंदाजी क्रीजचा वापर केला आणि पुन्हा चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. सूर्या प्रीमियर लीग चौकार 4. साईड स्क्रीनवरती आपण पाहतायत सन्माननीय राजेशजी अनंत पाटील साहेब तामसाई श्रेया ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर. धावसंख्या फलकावरती 15 धावा. षटक क्रमांक 1 इकॉनॉमिकल पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मध्ये 3 चेंडू फेकून झालेत. षटकार चौकार निर्धाव हे 3 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज भूषण तरे. यावेळेस देखील फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पोचेल का? पोचला होता परंतु झेल कॅरी करू शकत नाहीये. एकदा मिळाली एका धावेच्या माध्यमातून 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तनिष फायटर चहाडे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना हा संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय मोरेश्वर जाधव सर, सन्माननीय मनसूर जाधव सरांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळतोय शेतकरी संघ, सन्माननीय आनंदजी वाणांसाहेब अर्थात राजू दादा
यांचा संघ पाहायला मिळतोय। हे दोन संघ आमने सामने आपण पाहू शकाल। दीपक प्रकाश जाधव याला पण पाहू शकाल। सनी कमलाकर दळवी नॉन स्ट्राइक एंडला आणि भूषण तरे याला पण पाहू शकाल। दीपक जाधव ब्रँड ऑफ मासवण, सनी दळवी ब्रँड ऑफ वांदिवली आणि भूषण तरे ब्रँड ऑफ सागावे या ठिकाणी आमने सामने पाहायला मिळतात। पुन्हा भूषण तरेचा पुढील चेंडू बॅकफुटला गेले, हलक्याशा हाताने स्टीअर केले इंटू द गॅप मध्ये, फटका चांगल्या पद्धतीने खेळला जातोय। टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला। 2 धावा नाही तर 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील। स्वप्नील दळवीला आपण पाहू शकाल। कटप्पा या नावाने सर्वात जास्त प्रसिद्धी त्याला मिळाली। धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ते म्हणजे 19 धावा। यस साइड स्क्रीन वरती या ठिकाणी आपण पाहतायत डॉक्टर श्री सुशीलजी सतीश सावंत सर, अर्थात सर्वांचे लाडके भाई यांना आपण पाहतायत। यस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत डॉक्टरेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि साइड स्क्रीन वरती यस या ठिकाणी सह्याद्री फार्म अँड रिसॉर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाबळेश्वर सन्माननीय सुशीलजी सतीश सावंत सर आपण पाहतायत डॉक्टर सर्व अर्थात सर्वांचे लाडके भाई। यावेळेस खूप छान पद्धतीने दीपक जाधवचा टेक्निकल स्ट्रोक SPL सूर्या प्रीमियर लीग चौकार। धावसंख्या 23 फलकावरती लागली जाते। गोलंदाज जर आपण बघितला तर या ठिकाणी पाहायला मिळतोय हेमंत सुतार, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पाहिलं जातं हेमंत सुतारकडे। दुसऱ्या बाजूने दीपक जाधवला आपण पाहू शकाल। हेमंत जाधव डुक्टन वरून बिलॉंग करताना बँड ऑफ डुक्टन GCC दिवेकर पाडा संघाच्या माध्यमातून आपण त्याला पाहिलं लोकल क्रिकेट खेळताना। पुन्हा षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय। यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। यावेळेस चेंडू सीमारेच्या पलीकडे सनी दळवी SD च्या बॅट मधून सीमापार षटकार। फलकावरती आपण जर बघितलं तर धावसंख्या जागून जाते ती म्हणजे 30 धावा। अप्रतिम फलंदाजी करताना पहिल्या चेंडू चौकार दीपक जाधव, एक सिंगल घेतली, सनी दळवी षटकार। पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये परंतु यावेळी चिप शॉट शुड बी टेकन, यस टेकन, गुड कॅच ऑफ क्वालिटी भूषण तरे याने टिपला झेल आणि सनी या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतोय। तंबूत पोहोचेल 30 धावसंख्या आहे आणि 30 धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन झालंय। पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना। पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना।
अग बोट दिसी आलू काल पुरी तुझ्या घालवलास काल आलो मी ते रातीनं ना जग मला भेट दिसेना आलो मी ते रातीनं ना जग मला भेट दिसेना धावांची गती जर या ठिकाणी आपण पाहिली 3 षटकानंतर तनिष फायटर चहाडे संघ 35 धावा, एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय. भावेश सरप नो मॅन इन झालाय. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण. यानंतर आपण समालोचन ऐकणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख समालोचक व्हॉइस ऑफ धनसार अँड व्हॉइस ऑफ पालघर सन्माननीय उत्कर्ष पाटील सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. हॅलो चेक. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल. धन्यवाद सर. अतिशय सुंदर समालोचन. मासवनचं मात्र एक अनमोल रत्न गोड गळ्याचे धनी यांचा आवाज आपण ऐकला. पालघर जिल्ह्यात एक नामचीन आणि अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात आमचे मित्र ज्यांनी मात्र या बेल्टमध्ये प्रथमतः आम्हाला संधी दिली आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही पुन्हा एकदा या पावन नगरीमध्ये येतोय हे आमचं सौभाग्य आहे. राकेश धुमाडा साहेब देखील जोडले गेले दुपारच्या सत्रामध्ये. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं तरुणांना मात्र प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यपूर्ण त्यांच्या माध्यमातून राहतं. अर्थात गुरुवर्य आदरणीय सन्मान्य राकेश धुमाडा साहेब अगदी मात्र या स्पर्धेकडे भेट देत असताना मनोज फाउंडेशन या संघाचे पाठीराखे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आजच्या दिवसातला 5वा मॅच चालू आहे जिथे बॅटिंग करणारा संघ तनिष फायटर चहाडे आतापर्यंत 36 धाव्यांवरती पोहोचतोय. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलाय. जेंटल पुशच्या साह्यानं धावसंख्या इथून सिंगल मिळेल. 6 षटकांचे सामने. आज क्रिकेट मात्र भरपूर पुढे गेलंय. बघा मोठमोठ्या स्पर्धा असतात जिथे जर आपण पाहिलं तर सुरुवात ही 5 षटकांनी केली जाते. दुसऱ्या राऊंडचे सामने जर आपण पाहिले तर ते 3 षटकावरती येतात. परंतु सूर्या प्रीमियर लीग जर आपण पाहिली तर दिवस जास्त घेतात परंतु चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं खेळाडूंना पोहोचवणं हे या सूर्या प्रीमियर लीगचं काम आहे. जाऊया मॅचकडे. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू येतोय. पंच मात्र दर्शवित आहेत की यस ऑल राईट. इथून व्हाईट बॉल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा. पाटील नेटवर्क्स क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट या अनुषंगाने मात्र पाटील नेटवर्क्स तुम्हाला मात्र हे पुरवते. आज पालघरमधलं जर आपण पाहिलं तर एक सगळ्यांचं आवडीचं पसंतीचं चॅनल म्हणून पाटील नेटवर्क. नितेश पाटील यांचा खडतर प्रवास अगदी साधी सुरुवात ज्यांनी केली आणि तदनंतर आज पालघरकरांचा अभिमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. फक्त पालघर नव्हे फक्त महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील आखाती दौरे याच पाटील नेटवर्कच्या टीमने केले. आज आमच्या समवेत आहेत ते म्हणजे साहिलजी पाटील आणि एका बाजूला मुनीतजी कडू. साहिल पाटील अगदी दोस्तीचा दुनियेचा राजा माणूस. खऱ्या अर्थानं फार काही मोठी ओळख नव्हती परंतु अगदी मन जिंकणारं असं हे व्यक्तिमत्व निघालं अर्थात साहिल. जाऊया मॅचकडे. यावेळेस मोठा फटका खेळलाय. तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. DJ Jagdish Shimla Mix.
वेलकम बॅक आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्थात आदित्य दाखल होत आहेत। आमच्या समवेत प्रणय जाधव, अतिशय सुंदर गुणलेखन, अगदी त्यांचे बंधू साहिल जाधव या विभागातल्या प्रत्येक स्पर्धा ज्यांच्या सुंदर गुणलेखनातून मात्र आपण पाहतोय ज्या कव्हर होतात। नवीन बॅटर दाखल झाले ते म्हणजेच आदित्य। षटक क्रमांक 4 चा खेळ चालू झालाय, जिथे गोलंदाजी मार्कवर साहिल। दुसऱ्या षटकाचा खेळ त्यांचा वैयक्तिक आहे, जिथे त्यांनी आतापर्यंत 9 चेंडूंमागे 9 धावा खर्च केला, 1 विकेट देखील मिळवली आणि आपण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी। आदित्य नवीन बॅटर। यावेळेस आपण पाहतोय चेंडूला मात्र व्हेरिएशन मध्ये बघायला मिळालं। लेग कटरचा चेंडू हाताळला, चेंडूला हळूवार स्पर्श केला, चेंज ऑफ द पेस विथ इन टर्न असा मात्र चेंडू पाहायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा होता, फलंदाजाला रीड करता आलं नाही। चेंडू मात्र येतोय डॉट। या षटकात तब्बल 2 चेंडू वाईड हाताळले, 1 विकेट देखील मिळाल्या, 2 सिंगल मिळाल्या आणि हा चेंडू डॉट। गोलंदाज तयार। यावेळेस पुन्हा एकदा वेगावर स्वार, भरपूर वेग, अतिशय प्रचंड चांगला वेग मात्र या गोलंदाजाकडे आहे। षटक क्रमांक 4 चा खेळ चालू झालाय। धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती। अतिशय चांगली मात्र ही स्पर्धा। या स्पर्धेला मात्र भरपूर प्रेक्षक देखील जोडले जात आहेत लाईव्हच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, आणि त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत। यावेळी चेंडूला स्टियर केला, चेंडू एक डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय, जिथून डीपचा खेळाडू पुढे सरसावला, फेकी देखील आली, परंतु फेकी येण्या अगोदर फलंदाजांनी 2 धावांचा डावपेच जमवला, जिथून 2 धावा पूर्ण होत आहेत। 4 षटकांचा खेळ जिथे पूर्ण झाला, धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यात। असं मात्र संघ बॅटिंग करणारा तनिष फायटर चहाडे या संघाची भूमिका आपण पाहतोय। घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा सूर्या प्रीमियर लीग 2024 चा हा थरार। चहाडे गावचा जय दादा हायलाय डॅशिंग, न पालघर जिल्ह्यात नाव लय गाजतय जय दादाच। येतो हिरोवानी दादा बुलेट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात, येतो। थँक्यू सो मच। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। हेमंत आपल्याला पाहायला मिळतात। हेमंत मात्र दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती। वेगावर स्वार, वेगाचा सौदागार। यावेळी जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी बघा, खांद्याचा अगदी योग्य उपयोग। तदनंतर मात्र गोलंदाजाचं वैशिष्ट्य की चेंडू सोडल्यानंतर तुमचा फॉलो थ्रू कुठल्या दिशेने आहे, अगदी मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर जो आपला फॉलो थ्रू इथे पेश करतात, अतिशय सुंदर। एक चांगला गोलंदाज कसा असावा याची मात्र उत्कृष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते कामगिरी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। जाऊया मॅचकडे, जिथे मात्र पुन्हा एकदा स्टियर करण्याचा प्रयत्न होता। चेंडू मात्र डीप पॉइंटला, अगदी डीप पॉइंटचा खेळाडू पुढे सरसावतोय आणि या धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकते ती म्हणजेच 42 या धावसंख्येवरती। 42 ऑन दी स्कोर कार्ड। षटक क्रमांक 5 चा खेळ चालू झालाय। पुढचा होणारा सामना, एका बाजूला मनोज फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला ध्रुव 11। मी 2 कर्णधारांना विनंती करीन की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचं आहे। राकेशजी धुमाडा साहेब मनोज फाउंडेशन या संघाचे पाठीराखे म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे सातत्यानं पडद्यावर येण्यासाठी थोडेसे मागे असतात। त्यांना मात्र लीड पाहिजे नसते, मागून काय सहकार्य करता येईल, अर्थात राकेश धुमाडा हे व्यक्तिमत्व आहे। परिवहन मंडळात मात्र कार्यरत आहेत, परंतु अगदी आपण पाहू शकाल संकटाच्या काळात कोणीही सापडो त्याला मात्र मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्व। अर्थातच आपण पाहू शकाल आज भरपूर नाव तुम्ही कमवलं, परंतु आपण पाहू शकाल तुमचे पाय जमिनीवर असणं ही भूमिका महत्त्वाची आहे। मिळालेला जन्म ज्या मातीने दिला त्या मातीकडे राहणं गरजेचं आहे, ज्या अनुषंगाने राकेशजी धुमाडा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत। जाऊया मॅचकडे, जिथे विकेट देखील मिळाला। 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 42 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती तनिष फायटर चहाडे या संघाची बघायला मिळते आहे। तर प्रतिस्पर्धी संघ जर आपण तपासून पाहिला तर एका बाजूला आपण पाहतोय शेतकरी, पहिला सामन्याचा मात्र आपण पाहतोय विजयाचा टसा उमटवला, तदनंतर दुसरा सामना आता इन ॲक्शन मध्ये आहे। पुढचा होणारा सामना मनोज फाउंडेशन आणि ध्रुव 11। मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज रेडी राहायचं आहे। अमितजी पवार असतील, नितीन पवार असतील, तदनंतर जर आपण पाहिलं तर अतिश पवार हे मात्र 3 संघ मालक, परंतु पडद्याच्या मागून राकेश धुमाडा साहेब आपल्याला पाहायला मिळतील। चेंडू मात्र डॉट येतोय। बॅटिंग करणारा संघ, तुमचा फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, तुमचा 12वा खेळाडू देखील इथे नाही, राहुल मात्र येत आहेत। बघा अतिशय चांगली आणि महत्त्वाची स्पर्धा आहे, तुमचा 12th इथे असणं गरजेची भूमिका आहे। 12वा खेळाडू ही कुठलीच कमी लेखनाची भूमिका नाही मित्रांनो, आपल्या संघाचं हित मांडण्यासाठी आपण इथे आलेलो असतो। ज्या अनुषंगाने मात्र त्यामध्ये विशेषतः काही तुम्हाला खंत वाटली नसायला पाहिजे, परंतु यावेळी इथे तुमचा 12th नाही आहे।
चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागली इथे मात्र शर्यत, जिथे चेंडू झाला सक्सेस आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षक इथे झाला मात्र फेल. चौकार मिळेल, नशिबानं साथ दिली. या 4च्या मदतीनं धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. जर आपण तपासून पाहिल्या तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 46 धावा सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा चेंडू. 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं आणि ही मात्र स्पेशालिटी राहिलेली आहे या मासवण प्रीमियर लीगची, या आपण पाहतोय सूर्या प्रीमियर लीगची. खऱ्या अर्थानं मासवण प्रीमियर लीग ही प्रथमतः स्पर्धा राहिली लीग पद्धतीने आणि तदनंतर मात्र आज सगळीकडे मात्र प्रत्येकाला वेळ लावलं या लीग फॉर्मॅटचं. पुढचं येणारं वर्ष त्या स्पर्धेचं देखील 10वं असेल, ज्या मात्र 10व्या पर्वात सगळं काही तुम्हाला ऑल सेट बघायला मिळेल. आज झेल मात्र सुटलाय शॉट थर्डमॅनला, जिथून जर आपण पाहिलं तर आता षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपतोय. इथून जर आपण तपासून पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचतात फलकावरती त्या म्हणजे 47. येणाऱ्या उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. मुनीत कुडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रोफेशनल कॅमेरा वर्क कसं असतं त्याचं जिवंत उदाहरण या सूर्या प्रीमियर लीगला खऱ्या अर्थाने एक क्षणचित्र मात्र टिपले जातात. बहाडोलीचा मात्र एक कमी वयात ज्याने मात्र ही भूमिका साकारली आणि पाटील नेटवर्क्स या चॅनलमध्ये काम करत असताना जबरदस्त कामगिरी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि तेवढेच हुशार ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. चाणक्य चतुर, कुठल्या गोष्टीला कुठल्या वेळेला कुठल्या काही गोष्टी मांडल्या पाहिजेत ज्या अनुषंगाने आपण पाहतोय साहिल पाटील कार्यरत आहेत. जाऊया मॅचकडे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. तनिष फायटर चहाडे विरुद्ध शेतकरी. मॅच नंबर 6. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणय धुमाडा येतात गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचते. या षटकामध्ये मात्र धावा येणं खूप गरजेची भूमिका असेल. हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगला आहे. विवेक दवणे यांचे हात बंदिस्त आहेत कारण चेंडू अतिशय चांगला. 47 धावा. ज्या प्रकारे राहुल दानवा सरांनी उल्लेख केला की फॉलो थ्रू मध्ये सर्वाधिक जास्त झेल विकेट कोणी घेतले तर त्यांचं नाव ड्वेन ब्रावो. अर्थात आपण पाहू शकाल 47 क्रमांक त्यांची आठवण करून देतो. करेबियन माजी वेस्ट इंडिजचा कर्णधार, वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार म्हणून आपण पाहतोय ड्वेन ब्रावो. 47 क्रमांक भरपूर आठवणीतला राहील. चेन्नई सुपर किंग संघाचा मात्र उत्कृष्ट गोलंदाज ॲज अन कोच म्हणून यंदाचं IPLचं सत्र आपल्याला त्यांना बघायला मिळेल. अर्थात आपण पाहतोय ड्वेन ब्रावो सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. डीप मधला खेळाडू पुढे सरसावतोय परंतु इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 48 धावा. अगदी मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक हे चालू आहे 6वं. यानंतर मात्र मनोज फाउंडेशन विरुद्ध ध्रुव 11 यांच्यातला टॉस देखील होईल. इनिंग्स ब्रेकमध्ये मी विनंती करतोय की टॉससाठी रेडी राहायचं आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळी अगदी डाऊन द ग्राउंड खेळलाय. अगदी समोरच्या दिशेनं जिथे क्रिकेटच्या मैदानात कोणी पोहोचत नाही अशा ठिकाणी मात्र आपण पाहतोय हा फटका खेळला होता परंतु लॉंग ऑनचा खेळाडू पुढे सरसावला. जिथून जर आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50. 3 चेंडू आणि 50 धावा. दुपारचं सत्र सूर्या प्रीमियर लीग 2024 हे मात्र आयोजन अगदी धमाकेदार आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या दिवसातला मॅच नंबर 5 आपण पाहतोय. 7 सामने मात्र आपण पाहतोय प्रत्येक दिवशी. उद्याच्या दिवसात 8 सामने बघायला मिळतील आणि अतिशय सिस्टमॅटिक शिस्तबद्ध आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. हा चेंडू जर आपण पाहिला तर इथून सिंगल झालंय. दुसरीच्या प्रयत्नात सॅक्रिफाईस करावं लागतं राहुल याला कारण आपला साथीदार तेवढाच महत्त्वाचा आहे. दीपकला स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेची भूमिका आहे. त्या अनुषंगाने मात्र विकेट मिळालाय. यस डीजे. It's A-S-S. थँक्यू सो मच. स्वप्नील नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील. चेंडूंचा खेळ झालाय 4. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक मी का घेतली होती तर मात्र त्याचं उत्तम प्रात्यक्षिक इथे त्यांनी दाखवून दिलंय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. विवेकजी दवणे यांचा येतोय इशारा की हा आलाय चौकार 4.
55 फलकावरती 4 गडी बाद अशी मात्र स्थिती तनिष फायटर चहाडे या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी जर आपण पाहिलं तर या षटकातला शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र अगदी खाली, तिथे मात्र आपण पाहतोय स्वतः मात्र आपण पाहतोय मेडॉनचा खेळाडू पुढे सरवसावला, जिथून जर आपण पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्या. या 2च्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच अब तक 56 धावा मात्र होत्या, तिथे मात्र डबल घेतली आणि 57 लॉस ऑफ 4 विकेट्स. 6 षटकांचा खेळ संपला. येणाऱ्या काळात आता 36 चेंडू आणि 58 धावांची गरज. काय होईल आणि काय बिघडेल येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. मनोज फाउंडेशन विरुद्ध ध्रुव 11. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की टॉससाठी या मित्रांनो. आपण अगदी महत्त्वाचं हे क्रिकेट खेळतो. आजचा दिवस या स्पर्धेचा असेल पहिला 5 दिवसांचा रणसंग्राम. 5 दिवसांची मात्र ही एक भव्य दिव्य मेजवानी. खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी मात्र अभूतपूर्व सोहळा आणि या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. आजचा दिवस पहिला रंगतोय. येणारे आणखीन 4 दिवस बॅट आणि बॉल मधला कश्मकश, बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, बॅट आणि बॉल मधला द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. या टॉस करता एका बाजूला मनोज फाउंडेशन, एका बाजूला ध्रुव 11. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय मित्रांनो. टॉससाठी या. तर आपण पाहू शकाल प्रफुल्लजी पाटील साहेब पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेकडे वळत आहेत. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रात ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेकरिता ह्या ट्रॉफीज, गोल्डन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या मात्र साहेबांच्या माध्यमातून आल्या आणि अगदी तेच साहेब इथे मात्र पोहोचतात. प्रफुल्लजी पाटील साहेब, मी त्यांना विनंती करतोय की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस करणार आहोत. ध्रुव 11 विरुद्ध आपण पाहतोय मनोज फाउंडेशन यांचा मात्र हा संघांमधले हे द्वंद्व आणि मात्र आपण पाहतो प्रफुल्ल पाटील साहेब या स्पर्धेचे आज उद्घाटक म्हणून आपण पाहिलं आणि टॉस इथे होईल. तर ध्रुव 11 या संघाचा कॉल असेल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. टेल्स, येस टेल्स आहे. तर आपण पाहू शकाल प्रफुल्ल पाटील साहेब मुख्य व्यासपीठ आपण स्थानापन्न नवा. मनोज फाउंडेशन या संघाने मात्र खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकली. मागच्या सामन्यामध्ये नाणेफेक हरला होतात, परंतु मनासारखी फलंदाजी मिळाली होती. आता इथून तुम्ही नाणेफेक जिंकलात. पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी स्वीकारली, या मॅचमध्ये काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी सेट केलंय का? तर इथून तुमचा डिसिजन काय असेल? या मॅचमध्ये सुद्धा फलंदाजी स्वीकार. यस, पुन्हा एकदा फलंदाजी तुम्ही स्वीकारलाय. मागच्या मॅचमधल्या चुका इथून थोड्याशा सुधाराव्या लागतील. बॅटिंग लाईनअप थोडीशी कमजोर झाली, परंतु अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना केला होता. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे, परंतु बॅटिंग जशी व्हायला हवी होती ती झाली नाही. आता मात्र या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण फलंदाज तुमचे 3 कोण असतील? माझा स्वतः बंधू अजय भोईर, लोकेश बसवत आहेत अजून. यस, तर एकंदरीत या मॅच करता तुम्हाला शुभेच्छा. जाऊया इन ॲक्शन मॅचकडे देखील. धन्यवाद मुनीत कडू. इथे मात्र टॉस जिंकला मनोज फाउंडेशन या संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. पुढचा मॅचचा मात्र तो टॉस असेल. जाऊया मॅचकडे, जिथे सेकंड इनिंगचा खेळ देखील चालू होईल, जिथे पुन्हा एकदा आपण जोडूया या मॅचचं धावतं वर्णन घेऊन.
तर जाऊया मॅचकडे, जिथे मात्र दुसऱ्या डावाचा खेळ चालू झालाय. एका बाजूला आपण पाहतोय शेतकरी विरुद्ध तनिष फायटर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आता शेतकरी संघाला पहिल्या चेंडूवर झटका मिळाला. सूरज नावाचा फलंदाज तंबूच्या आचला परततोय, तर नवीन बॅटर प्रणय हा मात्र दाखल झालाय. प्रणय आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर विकेट. आदित्यचा चांगला चेंडू राहिला आणि सातत्य खूप महत्त्वाची भूमिका, कन्सिस्टिव्हिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण काय करता येईल या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ते होते. अतिशय चांगला चेंडू, चेंडूला मात्र वळण दिलं, फाईन लेगचं क्षेत्र आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी एका रुळावर दोन गाड्या, दोघांमधला समन्वय संपला, दोघांमधलं मात्र कॉर्डिनेशन संपलं आणि मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गावात बेसली, गावात सुट्टीचा पन्नासचा वाटावारा घाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. धाराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही घे, जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर, राग तुझा हिल कर हिल कर हिल कर, आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर, राग तुझा हिल कर हिल कर हिल कर, पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल. तर इथे मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 2 गडी बाद अशी स्थिती. आता मात्र संघाची हॅट्रिक इथून साध्य होऊ शकते. जर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संघाची हॅट्रिक निश्चित स्वरूपात पूर्ण होऊ शकते, कारण एक गडी मात्र आपण पाहतोय बोल्ड झाला. तदनंतरचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं एक रनआउटच्या संधीमध्ये रनआउट देखील पूर्ण केला. आता मात्र तिसरा चेंडू, गोलंदाज होतील तयार. यावेळेस आपण पाहू शकाल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथे नसतील. चेंडू मात्र आपण पाहतोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप, आलाय चौकार 4. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई पोरी भुलेली, हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई पोरी भुलेली. धन्यवाद डीजे. धावसंख्या 3 चेंडू आणि 4 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्वप्नील, एका बाजूला भूषण. गोलंदाजी मार्कवर आदित्य याने देखील प्रभावी केलं, कारण पहिले 2 चेंडू अगदी चांगले राहिले, तदनंतरचा चेंडू देखील चांगला होता, परंतु फलंदाजानं त्या चेंडूवर भरपूर समाचार घेतला आणि मात्र चांगला स्ट्रोक सिलेक्शन बघायला मिळालं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आत्ता 4 वरती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चेंडू असतील 33 आणि धावा जमवायच्या 54. या पुढचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. एका बाजूला मनोज फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 आणि अगदी चांगला बाटल मैदानाच्या आतमध्ये. बाट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, कश मग कश आपण बघतोय. दुपारचं सत्र अगदी संध्याकाळकडे अग्रेसर होत आहे. यावेळी हा चेंडू अंगावर जाऊन आदळलाय, जिथे क्षेत्ररक्षक होईल. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि इथून सिंगल मात्र अगदी सहजरित्या पूर्ण केली. 4 बॉल आणि 5 धावा. अतिशय सुंदर मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर या स्पर्धेचं देखील आयोजन नियोजन राहिलं. सूर्या प्रीमियर लीग 2024 पर्व 3रं आणि 3ऱ्या पर्वात देखील आपण पाहतोय काय स्पर्धेला कमालीचं ग्लॅमर आलंय. आपण पाहतोय यावेळी 7 चेंडू देखील चांगला, चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जिथून सिंगल मिळतंय. 5 बॉल आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. पहिले 2 चेंडू विकेट राहिले, तदनंतरचा तिसरा चेंडू चौकार, तदनंतर आता सिंगल डबलचा खेळ सावध रीतीने स्वीकारलाय. कारण 57 ते 58 धावा तुम्ही अगदी सहजरित्या नाही म्हणून चालणार, परंतु जमवू शकता. या मैदानाचा जर आढावा घेतला आपण तर हायस्ट स्कोरिंग देखील हे मैदान आहे. आजच्या दिवसात 70-75 धावा देखील आपण पाहिल्या. म्हणजेच फक्त करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. तुमच्यामधला आत्मविश्वासी भूमिका खूप महत्त्वाची आणि गरजेची असेल, जे मात्र तुम्हाला निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये पुढे नेईल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपलं, जिथे 8 धावा लागल्या गेल्या. 8 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
सांभाळून बोल नाहीतर लगेच झगडा होल पोरी तोंड सांभाळून बोल नाहीतर लगेच झगडा होल तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर सनी दळवी, मुंबई क्रिकेट असोसिएशनला मात्र रिप्रेझेंट करणारा हाच तो खेळाडू. अर्जुन सचिन तेंडुलकर यांच्या समवेत मात्र खेळ ज्यांनी स्वीकारला अंडर 19 साठी आणि तोच मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील केली होती. अतिशय चांगला फिरकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सनी दळवी हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपण त्याला पाहू शकतो. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून भरपूर वेळ मात्र क्रिकेटची सेवा ज्यांनी मात्र केली. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत. चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये पडेल. अगदी मात्र डीपमधून क्षेत्ररक्षकाने पाहिलं की हा झेल आपल्या आवाक्याच्या बाहेर सिंगल हँडेड मात्र आपण पाहतोय वन बाउंड क्षेत्ररक्षण करूया आणि तदनंतरची फेकी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने भर होत आहे. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 10 धावा. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या आठवणीतला हा मात्र क्रमांक 1989 ला खऱ्या अर्थानं 16 वर्षाचा खेळाडू जो मात्र पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर उतरला आणि तदनंतर मात्र त्यांनी म्हटलं की यस मैं खेलेगा आणि ज्या अनुषंगाने मात्र ते म्हटल्यानंतर ते भगवत वचन होतं म्हणायला हरकत नाही. काय कमालीचा खेळ साकारला. अर्थात सचिन रमेश तेंडुलकर हे क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटच्या दुनियामध्ये पुन्हा होणं नाही. आजचे भरपूर तरुण असे आहेत की विराट कोहली आणि सचिन रमेश तेंडुलकर यांच्यामधली कंपेअर सातत्याने करत असतात. परंतु मित्रांनो सचिन रमेश तेंडुलकर यांच्या काळातलं क्रिकेट भरपूर वेगळं होतं. आजचं क्रिकेट अगदी सहज आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु ते देखील करण्यासाठी विराट कोहलींना टॅलेंट द्यावं लागेल. त्यांच्या टॅलेंटचा रिस्पेक्ट नो डाऊट अबाउट इट. परंतु आपण पाहू शकाल त्या आधीचा काळ भरपूर वेगळा होता. फक्त एक बॅट असायची त्या बॅटनं मात्र खेळ. आता मात्र चांगल्या बॅटर्स असतात, चांगले शूज असतात, चांगले हेल्मेट्स आहेत, सगळं काही चांगलं असतं. पूर्वी मात्र भरपूर कठीण होता क्रिकेटचा काळ. दिग्गज गोलंदाज असायचे. वेस्ट इंडिजचे फास्टर गोलंदाज चमूत शोभावासारखे गोलंदाज असायचे. त्यांच्या समोर मात्र उभं राहायचं. कसोटी सामने 5-5 दिवस फलंदाजी करायची, विशेष नाही. म्हणून सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमध्ये पुन्हा होणं नाही आणि प्रत्येक खेळाडू हा त्याच्या स्थानी त्याच्या योग्य टाईमनुसार अगदी बरोबर आहे. अगदी कॉम्पिटिशनमध्ये अगदी बरोबर आहे. परंतु कंपेअर जर आपण करायला गेलात तर 1990चा खेळ वेगळा होता. 2023-24चा खेळ वेगळा आहे. याच टेनिस बॉलचं उदाहरण निश्चित स्वरूपात तुम्हाला देईल. आजचा टेनिस बॉल अगदी वेगळा आहे जो मात्र बॅटला लागला की षटकार. परंतु इथून 20 ते 25 वर्ष मागे गेलं तर MRAचा बॉल असायचा जिथे षटकार हे दुर्मिळ असायचे. सिंगल डबलच्या खेळाला महत्त्व होतं. आज 40+ क्रिकेट भरपूर असतं. चांगले खेळाडू असतात. ते मात्र म्हणतात की हे 40+ क्रिकेट खेळताना आम्हाला आज खूप वेगळं वाटतं कारण आमच्या काळामध्ये असा चेंडू नव्हता. MRAचा चेंडू असायचा जो मात्र षटकारमध्ये खूप कमी षटकार मारेल तो खूप भारीतला भारी फलंदाज असायचा. परंतु आज जे 16 ते 18 वर्षाची मुलं आहेत अगदी मात्र खेळपट्टीवर झोपून षटकार मारतायत कारण आजचा चेंडू बदललाय. आजच्या चेंडूची क्वालिटी बदललाय. आजचं क्रिकेट बदललंय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज होतील तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्लॅप केलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय पॉइंटला. तिथून क्षेत्ररक्षक आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जातोय. सीमा पार आलाय चौकार. आई माझी कुली कुली आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी सर्वानु दाखली गो सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो सर्वानु दाखली आई माझी वाट कोणाची पाटे गो आई माझी वाट. थँक्यू सो मच. धन्यवाद डी साहेब. यावेळी जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 18. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे मित्रांनो. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचा देखील लास्ट बॉल 18 स्कोर कार्ड धावा लागल्या जात आहेत. आपण जर इक्वेशन पाहिलं तर 25 बॉल आणि 40 धावांची गरज. 58चा तुम्ही पाठलाग करताय. धावा मात्र होऊ शकतात परंतु खेळपट्टीवर उभं राहणं तेवढीच गरजेची भूमिका. सुरुवातीचा काळ डगमगता राहिला कारण आपण पाहतो या षटकात तब्बल 1 विकेट देखील आलाय. सनी गोलंदाजी मार्कवर फिरून मारण्याचा प्रयत्न बैठक होता परंतु चेंडू मात्र इथे येतोय डॉट.
2 षटकांचा खेळ संपला आणि 18 बॉल 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या, म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ समाप्तीवर आला. आता चेंडू असतील 24 आणि धावा जमवायच्या 40-10ची सरासरी गाठावी लागेल. पाहूया काय होतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा सूर्या प्रीमियर लीग. असा गेलो आणि हा असा आलो. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर आतापर्यंत जाऊन पोहोचतात ती म्हणजेच 18 धावा. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आता 24 बॉल आहेत आणि 40 धावा आहेत. कुठल्या रीतीने मात्र खेळ हा स्वीकारला जाईल पाहूया. येणाऱ्या काळात आपण पाहतोय भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आजच्या दिवसात आणि पाहूया कुठल्या रीतीने मात्र खेळ स्वीकारला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार, अर्थात सागरला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निर्धाव येतोय. एक एक डॉट चेंडू तुम्हाला थोडंसं टेन्शन मध्ये आणेल कारण तुम्हाला इथून धावा चेस करायच्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 23 चेंडू आणि 40 धावा. फुलर लेनचा चेंडू आणि एकंदरीत या फुलर लेनच्या चेंडूचा मात्र भरपूर समाचार. फुलटॉस चेंडू हा मात्र आपण पाहतोय क्रिकेटमध्ये अगदी फलंदाजांसाठी बोनस आहे. ज्या प्रकारे दिवाळीतला बोनस कंपनीतून ॲक्सेप्ट करतो त्याच प्रकारे फुलटॉस चेंडू आला की फलंदाज हा चेंडू ॲक्सेप्ट करतो आणि त्याला भरपूर आनंद होतो की फुलटॉस चेंडू बोनस मिळाला. तिथून मी 6 धावा शोधल्या. या 6 धावांची मोहर उमटवली आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 20. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. यावेळेस दांडीकुल एक तेरी तो एक मेरी. हा चेंडू चांगला राहिला. विकेटचं बटन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत थोडंसं पोहोचवलं तर बरं होईल. यस, हेमंत मात्र दाखल झाले आहेत. 21 बॉल आणि 36ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतिशय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. 21 बॉल आणि 34ची गरज. हा चेंडू देखील डॉट आलाय बघा. प्रत्येक डॉट चेंडू मी मगाशी देखील उल्लेख केला. डॉट चेंडू तुम्हाला टेन्शनमध्ये घेऊन जाईल, प्रेशरमध्ये घेऊन जाईल. प्रेशर रिलीज करायचं असेल तर कुकरची शिट्टी उचलावी लागते म्हणजेच एखाद मोठा फटका पुन्हा एकदा उचलावा लागेल. ज्या अनुषंगाने मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये खेळलं जिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि सिंगल मात्र इथे देखील मिळत आहे.
अगदी आपण पाहतोय या शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूनं मेहनतींची पराकाष्ठा घेतली आणि मात्र आपण पाहतोय सिंगलला इथे डबल धाव मिळाली असते, तिथे मात्र सिंगल घेण्यास भाग पाडलं फलंदाजाला. हे खूप महत्त्वाचं आहे. संघासाठी तुम्ही किती धावा बनवता, किती धावा वाचवता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही धावा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना किती सेव्ह केलं हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असतो, फलंदाज त्याची बॅटिंग करून धावा जमवत असतो, परंतु ॲज अन फिल्डर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमची तारेवरची कसरत, क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाची भूमिका असते, ती मात्र तुम्ही कशी करता हे देखील तेवढंच महत्त्वाचा प्रश्न. यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, अगदी यष्टीरक्षण क्लोज बघायला मिळतं आणि इथे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर अर्थात 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. पंचवीस धावा धावफलकावरती. अठरा बॉल आणि 33ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 33ची गरज, 33ची गरज, 33ची गरज आणि 18 बॉल. आता जर आपण पाहिलं तर पाहूया या मैदानाच्या आतमध्ये काय होईल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत ते म्हणजेच आदित्य, आणि आदित्यचा पहिला चेंडू राहिला जो मात्र ऑन साईडला अगदी कार्पेटला लगतचा फटका खेळला, जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच आता इथून सावध पवित्रा घ्यावा लागेल. 17 बॉल आणि 32ची गरज. इक्वेशन भरपूर मोठं नाही, परंतु आय कॅन डू इट हे मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण भरपूर चेंडू, 17 चेंडू आहेत, म्हणजेच तुम्ही या 32 धावा विशेष नसतील. तुम्हाला येणाऱ्या आगामी काळात 5 षटकार बनवायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ आहे, परंतु त्या बनवाव्या लागतील. फक्त माईकवरून बोलणं अगदी सहज सोपं वाटतं, मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेऊन कठीण वाटतं. यावेळेस आपण पाहू शकाल हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने आकार घेते आणि धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आत्तापर्यंत आपण पाहतोय त्या म्हणजेच 28-28 धावा. शेवटचा जर आपण विकेट पाहिला तर स्वप्नीला मात्र बाद झाला, ज्याच्या 13 धावा महत्त्वपूर्ण राहिल्या. आता आदित्य मात्र वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक. का म्हणून मी माझ्या संघामध्ये 2 षटकं हाताळतोय तर माझ्याकडे ती असलेलं माझं कौशल्य, संघ मालकाने दाखवलेला विश्वास आणि कर्णधाराने दिलेलं माझं हे षटक हे मला सार्थ ठरवायचं आहे. ज्या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी. यावेळी चेंडूला लॉंग ऑफला वळण दिलं, जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं पूर्ण संधी आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर तब्बल 2 धावा 30 धावा जाऊन पोचतायत. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तपासून तर जाऊन पोचतंय ते म्हणजेच 15 बॉल आणि 28 धावांची गरज. 15 बॉल 28ची गरज, 28ची गरज आणि 15 बॉल म्हणजेच सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय, कोण संघ, कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हरणार. आजची संध्याकाळ कुणाच्या नावावर जाईल. 2 सामने मात्र आपण पाहतोय तब्बल जिंकले. मागचा जो सामना झाला आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत. तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक 1 बाउन्स मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतील. दुहेरी धावांचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. इक्वेशन मध्ये मात्र परिवर्तन. आता 14 बॉल आहेत आणि 26 धावांची गरज आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं. एका बाजूला आदित्य हा बॉलर आहे आणि फलंदाजी मार्कवर साहिल एका बाजूला, तर एका बाजूला हेमंत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सूर्या प्रीमियर लीग 2024 हा थरार अतिशय सुंदर रीतीनं क्रिकेटचा अभूतपूर्व कुंभमेळावा म्हटलं हरकत नाही. प्रत्येक जण मात्र या स्पर्धेची आतुरतेने वाट बघतो. ज्या प्रकारे चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट बघतो त्याच प्रकारे या 30 गावचे खेळाडू या सूर्या प्रीमियर लीगची वाट बघतायत. कारण खेड्यापाड्यातील प्रत्येक खेळाडू पुढे येत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मुनीत कुळू यांच्या स्वागतासाठी आलेला हा दर्जेदार चौकार 4.
थँक्यू सो मच. 13 बॉल आणि 22 धावांची गरज, 13 चेंडू आणि 22ची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग ओतू भरले ते मात्र फलंदाजांनी. यावेळेस फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीपमधून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील आणि जिथे मात्र सिंगल परिपूर्ण होईल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या मात्र 2 नाही, इथे 2 धावांची मोहर उमटवली. 9 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय साहिल, तर एका बाजूला हेमंत सपोर्टिव्ह रोल 3 चेंडू आणि 2 धावांवरती. इक्वेशन आता असं आहे जिथे चेंडू आहेत 12 आणि धावा जमवायच्यात 20, 10ची सरासरी. ड्रिंक्स ब्रेक देखील आतमध्ये झालाय. तत्पूर्वी ऐकूया डीजेला आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्की बजाते बजाते मेरा टिपरुष टूट गया. मगर तेरा ना मेरा लगन होने दे मांडव सजाओ क्या, तेरा ना मेरा लगन होने दे मांडव सजाओ क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. मैं तेरे गली में आया तो मेरे तोंडा को बकती सार्या बाया, और मैं तुझको इशारा करने को संतोष घाड़गे की ढोलकी भी लाया. मग आने दे कुनी भी आडवा सबकी बत्ती बुझाऊ क्या, आने दे आडवा कुनी भी सबकी बत्ती बुझाऊ क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं ढोलकी बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं ढोलकी बजाऊं क्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मात्र आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अगदी मात्र आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र 4 वाजलेले आहेत. संध्याकाळ गुड इव्हिनिंग आपण पाहतोय, शुभ संध्याकाळ आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदी आणखीन इथून 2 सामने देखील आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 12 बॉल आणि 20ची गरज. पाहूया काय होईल, काय बिघडेल येणाऱ्या काळात. आपण पाहतोय येणाऱ्या आगामी काळात कुठला मात्र खेळाडू इथून या 20 धावा जमवण्यासाठी एक मदतीचा हात बॅटिंग करणाऱ्या संघाला देईल, तर गोलंदाजी करणारा संघ देखील अगदी तेवढाच महत्त्वाचा आहे. इथून आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केलंय आपल्या साथीदारासाठी. फलंदाज हेमंत याला परतीचा प्रवास करावा लागतंय, तर साहिलने मात्र घेतले स्ट्राईक, कारण 9 बॉल आणि 20 धावांवरती त्याच्याकडे आत्मविश्वास मात्र निश्चित स्वरूपात असेल. पाहूया काय होतंय आणि काय बिघडतंय. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सागर याला मात्र नावाप्रमाणे अथांग सागरासारखी मोठी फलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. आणि या 20 धावा कशा जमवल्या जातील हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. प्रत्येक इथूनचा प्रेक्षक या मॅचकडे अगदी एक चांगल्या लक्ष वेधून बसलाय की हा मॅच अगदी चित्तथरारक रोमहर्षक आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. तत्पूर्वी मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण होतील आणि जर 2 धावा आपण तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आता 40 वरती, अर्थात 10 बॉल आणि 18ची गरज आणि 10 चेंडू. सुपर्ब मॅच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. यावेळी समोरच्या दिशेनं शंखनाद फुंकलाय. चेंडू मात्र निघून जाईल का? ऑल राईट, चेंडू निघून जातोय. स्टँड अँड डिस्पॅच 6. बाबा घेऊन आले तुझ्या घरी, पुरी कर तयारी, मिलून वाटू आता साखर.
धन्यवाद, थँक्यू सो मच. आता 9 चेंडू आणि 12ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि 12. काय कमालीचं क्रिकेट. मध्ये गोलंदाज हवे होत आहेत, मध्ये फलंदाज देखील हवे होत आहेत. म्हणजेच क्रिकेटचा खेळ हा मात्र क्षणाक्षणाला बदलतोय. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, खूप चांगलं टायमिंग साध्य केलं. बॅट आणि बॉलचा अतिशय चांगला संपर्क झाला आणि मात्र चेंडूला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड फेकून दिलं. 6 धावा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. आठ चेंडू आणि 6ची गरज. या मॅच मध्ये आता आपण पाहू शकाल अतिशय चांगल्या रीतीनं रंग उधळलेत फलंदाज साहिल यानं. आपण पाहतोय त्याने जेव्हा स्ट्राईक घेतली हेमंतला मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं. तर का पाडलं हे त्याने मात्र सांगून दिलंय की बघा हे फटके माझ्याकडे आहेत. अगदी मात्र आपण पाहतोय आता 8 बॉल आणि 6ची गरज. 34 वरती तो वैयक्तिक खेळतोय आणि ही कामगिरी त्याची राहिली महत्त्वपूर्ण. पुढचा सामना मनोज फाउंडेशन विरुद्ध ध्रुव 11. मनोज फाउंडेशन संघ नाणेफेक जिंकलाय आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मात्र स्वीकारलं ते म्हणजेच फलंदाजी. यावेळी आपण पाहतोय साहिल यांच्या बॅटमधून मैदानाच्या चहू बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेटचे फटके देखील बघायला मिळत आहेत. डाऊन द ग्राउंडचे फटके बघायला मिळत आहेत आणि हीच तर खरी या गोल फलंदाजाची क्वालिटी आहे. बघा फक्त एक तुमचा स्ट्रॉंग झोन असून चालत नाही, तुम्हाला मात्र मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी करावी लागते आणि ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आता 7 बॉल आणि 2ची गरज. चेंडू आतमध्ये द्यायचा आहे प्लीज. आयोजकांना विनंती करतोय की आपण एक चेंडू आतमध्ये पुरवा. येणाऱ्या काळात मात्र आपण पाहतोय फक्त 2 धावांची गरज आहे. याच चेंडू आलाय, पंच सामना चालू करायचा आहे. आपण पाहतोय आता चेंडू असतील तुमच्याकडे 7 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 2. येणाऱ्या काळात आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. पुढचा होणारा मॅच मनोज फाउंडेशन राकेशजी धुमाडा साहेब अगदी मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेकरिता आलेले आहेत. अगदी त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मनोज फाउंडेशन. जाऊया मॅचकडे. यावेळेस इथे देखील आपण पाहतोय अतिशय चांगला फिनिश बघायला मिळाला. 6 चेंडू राखून या सामन्याला विजयाचा शिक्कामोर्तब केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच शेतकरी संघ. अर्थात त्यांचा आजच्या दिवसातला हा दुसरा विजय. क्या बात आहे. सुपर क्रिकेट.